नमस्कार. मी धनंजय दत्ताराम गावडे. पण बायोचार म्हणजे जैव कोळसा या संदर्भातली जी माहिती आहे, ती माहिती घेणार आहोत. बायोचार किंवा जैव कोळसा या संदर्भात बऱ्याच शेतकऱ्यांनी मला फोन करून या संदर्भात ही आपली साधी सोपी पद्धत कशी आहे, मला विचारलेलं होतं. आणि त्या दृष्टीने इथे काही शेतकरी जे आहेत, ते स्थानिक पद्धतीने हा जैव कोळसा आहे, तो जैव कोळसा तयार करतात. ही जर साधी सोपी पद्धत शेतकऱ्यांना कळली, तर ती खूप फायदेशीर होणार आहे. म्हणून आपल्या या ठिकाणी सुहास बेलवलकर साहेल येथील शेतकरी आहेत आणि ते या ठिकाणी खड्डा पद्धतीनं हा कोळसा तयार करतात, जैव कोळसा तयार करतात. तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की जैव कोळसा हा पारंपरिक पद्धतीनं कसा करणार आहोत. तर त्यासाठी पहिल्यांदा हा खड्डा खणायचा असतो. या ठिकाणी 1 मीटर खोल, त्यानंतर साधारणपणे वर 19 मीटर रुंद आणि खाली निमुळता असा 0.60 मीटर म्हणजे 2 फूट असं त्याची खालची रुंदी राहील, असा खड्डा खणायचा असतो. परंतु सगळ्या शेतकऱ्यांना शक्य होत नाही. तर लहान खड्ड्यात सुद्धा आपल्याला बायोचार तयार करता येतो. आणि यापूर्वी त्यांनी अशा प्रकारचे खड्डे घेतलेले होते आणि सुंदर असा बायोचार किंवा जैव कोळसा त्यांनी तयार केलं होतं. खड्डा खणून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण हे जे आहेत लाकूड असेल, तो बारीक काटके असतील किंवा इव्हाना गवत सुद्धा असेल, तर गवतापासून सुद्धा आपल्याला या ठिकाणी सुंदर असा बायोचार किंवा जैव कोळसा तयार करतो. ते आपण खड्डा घेतला आणि हे आपल्याकडे लाकडं आहेत. तर ही लाकडं कशी रचायची असतात? लाकडं ही अशी पोकळ सध्या म्हणजे आग लागण्यापुरती अशी पोकळ ठेवायची. हा. आणि मध्ये इथे आपल्याला तिथे विस्तव करायचा, म्हणजे लाकडं पेटण्यासाठी हे करायचंय, विस्तव करायचंय. म्हणून तिथे थोडस गोबर म्हणजे सुकं शेण किंवा लाकडाचा म्हणजे भुसा. हे सुकं शेण आहे. सुकं शेण हे असं सुकं शेण आहे. हे सुद्धा धुमसून जळतं आणि त्याचा सुद्धा जैव कोळसा चांगला होतो. आणि त्याच्यामुळे हे मध्ये आपल्याला ठेवायचंय. आणि लाकडं हे पेटण्यासाठी गवत सुद्धा आहे. हे गवत सुद्धा आपल्याला ती लाकडं पेटण्यासाठी ठेवायचंय. लावायचंय. नंतर आणि हे लाकूड कसं लावायचंय? आता त्याच्या सभोवताली लाकडं लावून घ्यायची. आता आपण त्याच्या गोल पोकळ ठेवून रचायची. त्याला हवा लागून ते आतमध्ये धुमसली पाहिजे. त्यासाठी म्हणजे अशा प्रकारे आपण हे रचायचे. या ठिकाणी आग लावलेली आहे गवताला आणि तुम्हाला हे सगळं गवत आहे ते हळूहळू जळताना दिसेल. आग घालून ही लाकडं जी आहे ती हळूवारपणे जळणार आहेत. एकदम मोठ्याने जळली तर त्याची राख होऊन जाते. त्यानं लाकडाने पेट घेतलेला आहे आणि पूर्ण जळून जाण्याच्या आधी नुकताच पेट घेतल्या हे आता आपण गवत ठेवलेलं आहे. हे गवत आपण आता भिजवून घेतोय आणि हे गवत भिजवून घेतल्यानंतर ते चारी बाजूने गवत आपण त्या ठिकाणी लावून घेणार आहोत, जेणेकरून ही सगळी आग वर आहे, पेट घेतलेली ज्वाला वर आहे त्या बंद होतील. अशा प्रकारे हे गवत टाकलेलं आहे. तुम्हाला आता धूर या ठिकाणी दिसायला सुरुवात झालेली आहे. ज्वाळा होत्या ते आता बंद झालेले आहेत आणि हा धुमसून आता जे लाकडं आहे ती पेट होऊन त्याचा हा जो जैव कोळसा आहे तो कोळसा तयार होणार आहे. हे ओलं गवत टाकल्यानंतर याच्यावर आपण पुन्हा माती जी आहे ती माती टाकणार. अशा प्रकारे खड्डा बंद झाला. अशा प्रकारे आपण चारी बाजूने पुन्हा पॅक करून यावर टाकणार, माती लावून घेणार आहोत, जेणेकरून हा जो धूर येतो तो धूर बंद व्हावा आणि त्याला जो खाली ऑक्सिजन मिळणार आहे जाण्यासाठी तोही बंद व्हावा. जी वर माती टाकलेली आहे त्याच्यावर आपण थोडंसं उंच भाग झालेला आहे तो पाण्यानं पूर्ण लिंपून घेणार आहोत आणि कुठेही आतमध्ये ह्याला जळण्यासाठी ऑक्सिजन मिळणार नाही याची आपण पूर्ण काळजी घेतलेली आहे. आणि पाणी मारण्याचा उद्देश असा आहे की तापल्यानंतर वरची माती तापते, गरम होते, तर ते गवत किंवा ही माती जळून तडकू नये ही त्या ठिकाणी व्यवस्था आहे. आणि हे सगळं व्यवस्थित केल्यानंतर आपण आतमध्ये ही प्रक्रिया चाललेली आहे की नाही हे आपण कान लावून ऐकू शकतो. हा जो बघत आहोत तो हा अतिशय सुंदर असा खड्ड्यामध्ये तयार झालेला हा बायोचार किंवा जैव कोळसा आपल्याला पाहायला मिळत आहे.
लाकडापासून तयार केलेला बायोचार आहे, जैव कोळसा आहे. हा जो झालेला आहे अतिशय सुंदर प्रकारे तयार झालेला आहे. जसं की आपल्याला त्याच्यामध्ये जी ठिसूळपणा यायला पाहिजे तो परफेक्ट त्याच्यामध्ये आलेला आहे. आता या बायोचारचे फायदे काय आहे? जेव्हा तुम्ही बायोचार याची पूड करून जमिनीमध्ये मिक्स करता किंवा मिसळता, तेव्हा तुमच्या जमिनीचा पोत सुधारतो. जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुधारते. त्यामुळे आपल्याला देण्यात येणारे जे अन्नद्रव्य आहेत किंवा पाणी आहे, हे योग्य प्रमाणामध्ये पिकांना मिळतं आणि फायदा होतो. तो आत्ता जो व्हिडिओ बघितलेला होता तो खड्ड्यामध्ये बायोचार कसा करायचा हे आपण त्या ठिकाणी पाहिलेलं होतं. सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे की आम्ही शेतकरी समृद्ध कोकण हा जो चॅनल आहे तो तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि त्याच्यामध्ये आपण बायोचार जैव कोळसा कोणकोणत्या पद्धतीने कसा कसा तयार करतात आणि त्याचा उपयोग कसा प्रकारे शेतीमध्ये केला जातो या प्रकारची आपल्याला माहिती त्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच आम्ही शेतकरी समृद्ध कोकण हा यूट्यूब चॅनल आपण नक्की पाहावा.